विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वये आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत भारत शामराव जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले आहे। आणि या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी भरत जाधव यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्राध्यापक मगरे, बाळासाहेब कर्डक, बाळासाहेब शिरसाट यांच्यासह सोमनाथ गायकवाड, संतोष साळुंखे, नाना सोनकांबळे, गुलाब सय्यद, दिलीप जाधव, श्याम वैष्णव, दत्तात्रय तांबे, प्रतिभा जगताप, कामिनी खुंट, रंजना भोदेसले, अलका आरणे, बाळू आठवले, प्रदीप वाघमारे, किरण जाधव, हेमंत भालेराव, हर्षदा कांबळे, प्रियंका कांबळे, विकी भोये यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। 30 मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, डिपार्टमेंट आहे, ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत, मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत, या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात। आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब 15-20 दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर्रर करण्यात आलेलं आहे। आणि अर्थातच तुम्ही तिथे, त्याचा अर्थ असा की तुम्ही तिथे राहायला जावं। आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं, जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ, आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू। आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील, याची मला काही कल्पना नाही। पण या संदर्भात आपण अजितदादांची अर्थात लोकशाही आहे, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याप्रमाणे ते करतायत। पण कशासाठी करतायत हे काही मला काही कळलं नाही। कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही त्या आरक्षणाचं संरक्षण कोर्टामध्ये सुद्धा करणार आहोत। परत जे गरीब आहेत त्यांना सुद्धा जे आहे मोदी साहेबांनी 10% जे आहे विकर सेक्शनसाठी आरक्षण दिले। तर ठीक आहे, आता बघूया पुढे काय होतं ते। ठाकरे बंधू एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक असताना फडणवीस म्हणते की जर दुबे त्यांच्यावरून हा वाद सुरू झाला, ते जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं स्वागत करू, आणि मराठी भाषेवर कोणी जर काही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू। अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कुणीही सहन करणार नाही, कुठलंही सरकार। गुजरातमध्ये गुजरातीचा अपमान गुजरात सरकार सहन करेल काय? नाही, तुम्ही जा, काय बोलायचं तर बोला। तिथली राज्यभाषा आहे, तिचा अपमान कसं काय सहन करणार? पण हे ठीक आहे की त्यांनी जे सांगितलं त्या देशाच्या कायद्याप्रमाणे कोणी कुठे जाऊ शकतो, उद्योग धंदा करू शकतो, राहू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, पण त्या भाषेचा मान सन्मान हा ठेवायलाच पाहिजे। त्यांचं हे वक्तव्य बरोबर आहे। ठीक आहे साहेब, पुण्यामध्ये एक महिला न्यायालयाला गेलेल्या होत्या, मात्र पोलिसांकडनं त्यांना शिवीगाळ करण्यात आली, मारहाण करण्यात आली, असा 3 मुलींचा आरोप आहे। रोहित पवार,
आणि सुजात आंबेडकर हे तिथे रात्रभर ठिय्या ठेवून होते. नाही, हे जर असं असेल तर तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अर्थात ही बातमी तर पाहिलीच असेल, वाचलीच असेल आणि ती त्याप्रमाणे ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशी करून निश्चितपणे त्याच्यावर काय कारवाई करायची ते ठरवतील. साहेब, मनसेच्या वतीनं राज्यभरात जे बार आहेत ते फोडले जात आहेत, आंदोलन केलं जात आहे, कशी भूमिका वाटते? नाही, प्रश्न असा आहे की बारची परमिशन तर सरकार देत आहे, पण मला असं वाटतं की डान्स बार बंद आहे. अन्यथा जर डान्स बार आता काही वर्षापूर्वी आपण ते बंद केले का, तर सर्वसामान्य माणसं जी आहेत ती गरीब आहेत, ते आणखीन कंगाल होत आहेत आणि म्हणून हे डान्स बार नकोत आपल्याकडे, अशी भूमिका मंत्रिमंडळाने घेतली, राज्याने घेतली. आता त्याच्या विरुद्ध जाऊन जर असं गपचूप जर कोणी असे प्रकार काय करत असतील तर ते त्यांनी जे आहेत ताबडतोब थांबवले पाहिजे. अर्थात तिथं हेही सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की कृपा करून कायदा हातात घेऊ नका, परंतु त्या डान्स बारवाल्यांनी सुद्धा अशी परिस्थिती येऊ देता कामा नये. नाशिकमध्ये वाहतुकीचा विषय असेल, खड्ड्यांचा विषय असेल, नागरिक प्रस्थ आहेत, पालकमंत्री नाहीये, कोणी पुढे येऊन अधिकाऱ्यांच्या बैठकीला कोणी संबोधित करत नाहीये. आपण या संदर्भात पुढाकार घेणार का? जसा वारकाचा विषय आहे असे माझ्याकडे ज्या ज्या तक्रारी येतात, आता मला असं वाटलं की खरोखर त्या काय आपलं द्वारकासारखं, तर मग त्याच्यावर काय मार्ग काय काढायचा, त्याप्रमाणे मी 100% प्रयत्न दिल्लीपर्यंत केले, कारण ते नाहीचा भाग अखत्यारीमध्ये ते येते. पोलिसांशी बरोबर बोललो, काल काही DCP आले होते त्यांच्याबरोबर बोललो की वाहतुकीचं नियंत्रण कसं करावं हे सुद्धा एक शास्त्र आहे. आमचे डॉक्टर पसरेचे याच्या पूर्वीचे मुंबईचे कमिशनर, पोलीस कमिशनर आणि DG यांनी तर त्याचे PhD घेतलेले आहे. मी आमच्या कमिशनरांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा हवं तर त्यांची तरी एक टीम आपण 2-4 दिवस इकडे बोलूया, ती प्रशिक्षण देईल, किंवा आपली काय टीम असेल 8-8, 10-10 लोकांची, ती आपण तिथे पाठवूया आणि त्यांच्याबरोबर त्यांना 2-2 दिवस 4-4 दिवस काम करूया. त्याने कुठं लक्षात येईल. फार सोप्या गोष्टी आहेत, परंतु कधी कधी आपल्या लक्षात येत नाही, त्याच्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. तर व्यवस्थित जर तुमचे सिग्नल चालू राहिले आणि त्याच्यावर फक्त बरोबर गाड्या थांबतात की नाही, पिवळा सिग्नल मिळाला, लाल सिग्नल मिळाला का गाडी थांबलीच पाहिजे. पिवळा सिग्नल मिळाला की तयारीत राहायचं आहे, हिरवा सिग्नल मिळाला की पुढे जायचं आहे. आणि जिथे सिग्नलच्या इथे झेब्रा जे आहेत कलर मारलेले आहेत रस्त्यावर, तिथे गाडी थांबली पाहिजे. सिग्नल पुढे येऊन नाही गाडी थांबली पाहिजे, मग अडथळा होणार. साध्या गोष्टी आहेत. आता मी पण सांगून पाहिलं, पण प्रत्यक्ष जर त्यांनी जर पाहिलं मुंबईचं, त्या मुंबईच्या लोकांनी इथलं, तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. मी ती कमिशनरबरोबर चर्चा केलेली आहे. बघू ते काय म्हणतात. याची सुधारणा झाली तर ठीक आहे. ते पसरीच्या साहेबांना सुद्धा आपण आणू शकतो. बोला. श्रावणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रचंड घोडदौडीचा पक्ष असून त्या पक्षाची ग्रामीण सामाजिक न्याय विभागाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आज आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगारे यांच्या हस्ते या जिल्ह्यातील अत्यंत समर्थ असं नेतृत्व भारतजी जाधव साहेब यांच्याकडे सोपवलेलं आहे. भारतजी जाधव साहेब यांच्याविषयी बोलणारा मी फार लहान माणूस आहे, फार मोठ्या ताकदीचा माणूस आहे. भारतजी जाधव यांनी आजपर्यंत नाशकात शहराध्यक्ष असताना मोठं काम उभं केलेलं आहे. गोरगरिबांच्या पर्यंत, महिलांचं, विद्यार्थ्यांचं, रुग्णांची, ज्यांना दवाखान्यात काम आणलं असेल, तहसीलमध्ये काम आणलं असेल, कलेक्टर कचेरीत काम आणलं असेल, त्या ठिकाणी जाधव साहेब स्वतः जातीनं हजर राहतात आणि पदरमोड करून त्या माणसाचं काम होईल अशी त्यांची नेहमीची पद्धत आहे कामाची. आणि ती कामाची पद्धत मला वाटतं आता थोडंसं कक्षा त्यांच्या मोठ्या झालेल्या आहेत. जिल्हाभर त्यांना फिरावं लागणार आहे, जिल्हाभरात फळी उभी करावं लागणार आहे. ती फळी उभी करताना त्यांना जी काय अडचण येईल त्यासाठी आमच्यासारखे लहान कार्यकर्ते मात्र सतत त्यांच्याबरोबर राहतील. त्यांनी आवाज द्यावा, आम्ही त्यांच्याबरोबर राहू. मी माजी अध्यक्ष होतो, 9 वर्ष मी ज्या सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष होतो, पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे.
म्हणून मी थांबलो आणि राजीनामा दिला होता. माझ्या जागेवर जाधव साहेबांची आता नव्याने नियुक्ती झाली. जाधव साहेबांना पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने अजितदादा पवार, प्राध्यापक मगरे साहेब, बाळासाहेब करडक साहेब, ॲडव्होकेट रवींद्र राणा पगार, भुजबळ साहेब या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. मातंग साहेब आज या ठिकाणी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी माझ्या कार्यावर विश्वास टाकून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद हे मला आज दिलेलं आहे. या ठिकाणी मी माझ्या शाहू फुले आंबेडकरी अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास छत्रपतीच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर आपण काम करतो आणि ह्याही पुढं आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल अशी या निमित्तानं ग्वाही देतो. धन्यवाद. एक ब्रेकिंग न्यूज नाशिकमधून आपल्या समोर येते आहे. नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, नाशिक जलसंपदा विभाग इथे 1999 नंतर मुकादम मिस्त्री बिगारी बोगस डिग्री ITIचे सर्टिफिकेट याबाबत प्रशासनाकडे गोपनीय माहिती प्राप्ततेनुसार वरिष्ठ स्तरावरून चौकशी, आयुष्यमान भारत कार्ड, अभय हेल्थ कार्ड नोंदणी तसेच बांधकाम कामगार योजना या योजनेसाठी लागणारे कागदपत्र फायदे खालीलप्रमाणे: शिक्षण अनुदान, अपघात आणि मृत्यू विमा आणि आरोग्य सहाय्य पेन्शन योजना, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी मागील 12 वर्ष महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले, काही वर्ष 18 ते 60 वयोगटातील कामगार यासाठी लागणारे कागदपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा, प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक, 3 फोटो आवश्यक, शिवसेना विभागीय कार्यालय, साईबाबा मंदिराजवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने सिडको, नाशिक. प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी आवाहन केलं आहे की खालील नंबरवर संपर्क साधावा: 98 50 08 0054. वेळ सकाळी 10 ते 2, सायंकाळी 4 ते 7 पर्यंत संपर्क साधावा, असे BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी यांच्याशी बोलताना सांगितलं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राजीव बुवा, लेखाधिकारी, शिक्षण नाशिक या पदावरून दिनांक 31/7/2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. या कार्यक्रमात माननीय श्री भगरे सर, खासदार दिंडोरी लोकसभा, तसेच माननीय कोंडाचे मामा आव्हाड, अध्यक्ष VN नाईक, शिक्षण संस्था नाशिक, माननीय श्री महेश बच्छाव सर, वरिष्ठ कोषागार अधिकारी नाशिक, माननीय उपायुक्त श्री कपिल पवार सर आणि शिक्षण विभागातील सर्व संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक संघाचे ग्रंथपाल, संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आधी कारची काच फोडली, नंतर डोक्यात मारला दगड, मग चोरटा अख्खा शिरला. मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झालेले असून शहरात दररोज सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत. पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. निर्जन ठिकाणाहून जाताना नागरिकांना टार्गेट केलं जात आहे, त्यांच्याकडील मुद्देमाल हिसकावला जात आहे, शिवाय मारहाण देखील केली जात आहे. या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद घेत असली तरी प्रत्यक्षात चोरटे पोलिसांपासून कोसो दूर राहत आहेत. अशीच एक घटना नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील
येथील रविवार दिनांक 3 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. डॉक्टर संतोष विधाते यांच्या कारच्या खिडकीचे काच फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याची चेन, मोबाईल, रोख रक्कम लंपास केलेली आहे. डॉक्टर विधाते यांचे सातपूर परिसरात हॉस्पिटल आहे आणि ही घटना सिबल हॉटेल येथे घडलेली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर संतोष विधाते हे रात्री काही कामानिमित्त कॉलेज रोडला गेले होते. काम संपवून घरी येत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर कुणीतरी मोठा दगड त्यांच्या गाडीच्या काचेवर मारला. पुन्हा दुसरा दगड मारला असता त्यांच्या डोक्याला लागला आणि त्यांच्या डोक्यातून जास्त प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल, पाकिट चोरले. डॉक्टरांनी आरडाओरडा केला असता नागरिक जमा झाल्याने चोरांनी तेथून पळ काढला. डॉक्टरांना लागली सातपूर येथील विधाते हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. दरम्यान या प्रसंगी डॉक्टर आणि पोलिसांना आवाहन करत चोरांवर कारवाई करून मला न्याय द्यावा ही मागणी केली आहे. काय नाव तुमचं? माझं नाव डॉक्टर संतोष विठ्ठल विधाते. काय झालं, काय सांगतो? काल मी सिद्धार्थनगर झोपडपट्टी या मार्गे नंतर सिबल मार्गे सातपूरला येत होतो. पण अचानक माझ्या गाडीवर एक मोठा दगड आला ड्रायव्हर काचेवर आणि त्याच्यामुळे गाडी पटकन थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर दुसरा दगड आला. तो जोरात माझ्या गाडीवर लागला आणि माझ्या डोक्याला ते काच लागली का काय लागलं हे काच लागली डोक्याला. पूर्ण खूप रक्ताने पूर्ण रक्त झालं. जवळजवळ 10 टाके पडले आणि ते नंतर त्यांना मला धक्काबुक्की केली, मारहाण केली आणि नंतर मारहाण केल्यानंतर माझा मोबाईल होता, तो मोबाईल त्यांनी माझ्याकडनं हिसकून घेतला आणि माझं पाकिट त्यांनी हिसकून माझ्या गळ्यातली चैन बी हे ओढून घेतली. तर हा 100% दरोड्याचाच प्रकार होता. तर माझे माननीय नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि गंगापूर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एकच नम्र विनंती राहील की असे जे सराईत गुन्हेगार आहेत आणि खूप गुन्हा हा वाढत चाललेला आहे नाशिकमध्ये, तर अशा सराईत गुन्हेगारांना ताबडतोब पकडून जेरबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालावं. आजचा प्रकार तोच प्रकार जर तो दगड अजून माझ्या थोडा जरी मागे लागला असता तर मेंदूच्या इथं मार लागून माझी म्हणजे मी गतप्राण सुद्धा झालो असतो. मग ह्याची दखल पोलीस आयुक्तांनी निश्चित घ्यावी आणि गंगापूर पोलीस स्टेशनला पण माझी नम्रपणे विनंती आहे की याची दखल त्यांनी घ्यावी आणि अशा प्रकारच्या घटना ज्या घडतात या घडू नये आणि अशा आरोपींना ताबडतोब जेरीस बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे माझी आपल्याला नम्र. साधारणतः कितीचा मुद्देमाल होता? आता साधारण ती चैन होती, जवळजवळ 3 तोळ्याची चैन होती, पाकिटात पैसे होते आणि मोबाईल होता. मोबाईल साधारण चांगलाच 55,000चा मोबाईल एवढं त्यांनी घेतलं. नागरिकांनो, आपण जर टॅक्स भरत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. रस्त्याने अपघात वगैरे काही झालं असलं, संपूर्ण जबाबदारी टोल टॅक्स धारकांकडे आहे. यापुढे 5 लाख रुपये रोड अपघात मदत मिळणार आहे असं गडकरी यांनी घोषणा केली. तरी कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि टोल टॅक्स भरल्यामुळे आपल्याला काय काय सुविधा मिळतात ते पण पूर्ण बघा. त्यामुळे भारताचा नागरिकांनी टोल टॅक्स भरा, सहकार्य करा आणि ते असं तर नाही ना केंद्र शासनाला सांगायचे आणि नागरिकांची फसवणूक करायची. कायद्याप्रमाणे कसा आकारला जातो टोल आणि सत्य जनतेसमोर का येत नाही, यासाठी भारताचे न्याय व्यवस्थापन का शांत बसले आहे? संविधानाने हा अधिकार त्यांना कधी दिला आहे? जर भारतात गाडी खरेदी करण्यापूर्वी 15 वर्षासाठी रोड टॅक्स भरला जातो आणि तो म्हणजेच रस्ते बनवण्यासाठी टॅक्स घेतला जातो. टोल धाड करून दिवसाढवळ्या नागरिकांचीच का फसवणूक केली जाते? नागरिकांची का लूट त्या निमित्ताने केली जाते? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा यात सामील झालेले आहेत का? हाच खरा प्रश्न भारतीय नागरिक विचारत आहे. जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे अशी मागणी भारताचे नागरिक करत आहेत.
आपणाला सर्व सुविधा इथे प्राप्त आहेत. रोड मिनिस्ट्री जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे हायवेनं जात असताना ऍक्सिडेंट झाला वगैरे तर 1033 ला कॉल करा. तुम्हाला सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. कारण ह्या लोकांचं कार्य टोल टॅक्स घेतल्यामुळं हे लोकांना सुविधा पुरवण्याचं आहे. तर ही माहिती यांनी दिलेली आहे, त्याबद्दल मी यांचा आभार मानतो. नमस्कार सर. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश. स्मशानभूमीचे काम अखेर भगूर नगर परिषदेतर्फे सुरू. भगूर येथील स्मशानभूमीचे काम अपूर्ण अवस्थेत असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती आणि याची दखल घेत मनसेच्या वतीनं मनसे शहर अध्यक्ष श्री सुमित चव्हाण, मनसे शहर उपाध्यक्ष श्री श्याम देशमुख यांच्या वतीनं भगूर नगर परिषद बांधकाम अभियंता श्री सिद्धेश मुळे यांना पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी लवकरात लवकर या कामाची दखल घेऊन ते काम चालू केले आणि त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. आणि हे काम भगूर नगरपालिकेने अर्धवट न सोडता पूर्ण करावे, नाही तर उर्वरित काम भगूर गावामध्ये भीक मागो आंदोलन करून पूर्ण करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या भीक मागो आंदोलनाला प्रहार दिव्यांग संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भगूर यांनी जाहीर पाठिंबा दिला आणि त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. यावेळी भगूर मनसे शहर अध्यक्ष सुमित चव्हाण, मनसे शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख, प्रहार दिव्यांग संघटना शहर अध्यक्ष सुनील वालझाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर अध्यक्ष अजय बहाने, इंटक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कासार, जालिंदर सूर्यवंशी, प्रसाद वालझाडे, किरण साळवे, बाळू बडदे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर शहर अध्यक्ष सुमित चव्हाण यांनी स्मशानभूमीविषयी माहिती दिली. भारत चव्हाण, BBS न्यूज भगूर, नाशिक. सर्व भाविक भक्तांना आणि ग्रामस्थांना कळवण्यास आनंद वाटतो की सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री हिंगलाज माता मंदिर संस्थान आयोजित आदिशक्ती श्री हिंगलाज मातेचा प्रगट दिन सोहळा शुक्रवार दिनांक 8/8/2025 रोजी उत्साहात साजरा होणार असून सर्व भाविक भक्तांनी प्रगट दिन सोहळ्याला हजर राहून मातेच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. कार्यक्रमाची रूपरेषा. शुक्रवार दिनांक 8/8/2025 रोजी सकाळी 7 वाजता महापूजा, सकाळी 10 वाजता संगीतमय प्रवचन, सकाळी 11:51 प्रगट दिन आणि महाआरती, दुपारी 12 ते 2 महाप्रसाद होईल याची नोंद घ्यावी. ठिकाण श्री हिंगलाज देवी माता मंदिर संस्थान, श्री क्षेत्र हिंगलाजनगर, खेडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका यांना त्या कारणाने समोर येते. आधीच नाशिक महापालिकेत मोठा घोळ चालू आहे. तो वारंवार BBSने प्रेक्षकांसमोर दाखवलेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या मालिकेचा बीडी भालेकर हे मैदान आहे आणि या ठिकाणी स्मार्ट पार्किंगची व्यवस्था नागरिकांसाठी केली जाते आहे. या पार्किंगला अद्याप ठेकेदार नाही. कैलास कला मंदिर येथे महावितरण कंपनीचा राज्यस्तरीय आंतरप्रादेशिक विभाग यांच्या वतीनं राज्य नाट्य स्पर्धा 2025 घेण्यात आले. या राज्य नाट्य स्पर्धेला येणारे प्रेक्षक तथा महावितरणचे अधिकारी यांच्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे स्मार्ट पार्किंग राखीव ठेवण्यात आलेलं आहे. मात्र येथे नागरिकांची गैरसोय होते आहे. महावितरणाने नाशिक महानगरपालिकेकडून पार्किंगची परवानगी घेतली का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. या पार्किंगमध्ये महावितरणाने त्यांचा एक कर्मचारी देखील नेमणूक केलेला आहे. हा कर्मचारी वाहनधारकांना पार्किंगमध्ये गाड्या लावण्याला मज्जाव करत आहे.
कर्मचाऱ्याला अधिकारीचे नाव विचारलं असता त्याला अधिकाऱ्यांचं नाव देखील सांगता आलं नाही, मात्र तो महावितरणाचा कर्मचारी असल्याचं सांगतो आणि या पार्किंगमुळे नाशिक महानगरपालिकेचे अतोनात नुकसान झालेलं असून याची भरपाई कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. या पार्किंगची जर महावितरणने परवानगी घेतली नसेल तर नाशिक महानगरपालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल का करू नये असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. तुम्ही MSFP कर्मचारी आहे का? हो. किती दिवसापासून कामाला आहे? कुठं? MSFPत 12 वर्ष झाली. मग आता इथं तुम्ही नेमणूक हे नाशिक महानगरपालिकेचं ग्राउंड याची परवानगी घेतली का तुम्ही? घेतली असेल आमच्या साहेबांनी. तुम्ही इथं गाड्या हटवताय का आता? म्हणजे गाड्या लावायला मदत करताय काय? हां, मध्ये पार्किंगला लावायला, पार्किंग लावण्यासाठी आम्हाला ठेवलेलं आहे. अच्छा, तुमच्या MSCBच्या गाड्या पार्किंगसाठी तुम्हाला इथं नियुक्त केलं आहे. काय नाव तुमचं? शिंदे. बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे का? तर हो, बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. खून, दरोडे, सतत होणाऱ्या गुंडांची दहशत हे नित्य बीडकरांना झालेलं आहे. बीडमध्ये महिलांच्या विनयभंगाच्या घटना देखील सर्रास होताना दिसत आहेत. बीडमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. 4 मित्रांनी एका मित्राला घेऊन चक्क त्याच्या हाताची बोटं छाटल्याचा प्रकार समोर आला आहे आणि या घटनेमुळे बीड शहरात पुन्हा दहशतवादाचा वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसतं आहे. कोयता, कोकरे, चंतूर दाखवा मित्राला धमकी देऊन त्याच्या हाताची 4 बोटे छाटण्याचा प्रकार बीडमध्ये घडलेला आहे आणि ज्याने मित्रांना जाब विचारला त्याच मित्राची मित्रांनी बोटे छाटली आहेत आणि हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. बोट छाटतानाचा व्हिडिओ देखील या आरोपीने सर्रास सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना आहे. व्हिडिओमध्ये संशयित आरोपी काय म्हणताय ते बघा. त्यांचं हिंदी संभाषण होते. एक शिवी देत त्याला खाली बसायला सांगतो. त्याचा दुसरा मित्र देखील आईवरून शिवी देत असतो, त्याला खाली बसायला सांगतो. संबंधित पीडित संशयित त्याला सॉरी भैया मुझे माफ करो असंही म्हणत आहे. तिसरा संशयित त्याच्या पाठीमागून वारकर देवाचा जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहित